भक्त ऐसे जाणाचे देही उदास गेले आशा पाश निवारणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही जसाकडे पडो निधी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय घातली अभय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता महायोग पीठे तठे मे मरथ्यम वरं मुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम पाण्डुरङ्गा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे ओ पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजक प्रतीक प्रदेशम नितींद्राणि देवे सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरणे करुणा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नकारावे सेवक झालो
झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी राजा शिवबा जन्मला घडविले स्वराज्य जेने सुखावली प्रजा परश्री माते समान होता मुचा राजा थेंब थेंब रक्ताचे आठवण येते क्षणाक्षणाला कधी विसरणार नाही राजे तुम्हा वंदन करण्याला हे दुःख वंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनले मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनले मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती शरण शरणजी हनुमंता तुम्हाला रामदूता भक्त ऐसे जाना जिदेही उदास भक्त ऐसे जाना जिदेही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी महान भगवत भक्त वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराई यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. तरी सेवेच्या आरंभाला थोडासा परिहार देणं व्यक्त्याचं कर्तव्य ठरतं. सेवेला जमलेले सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य व माझे गुरुवर्य तसेच परिसरातून आलेले सर्व भाविक मंडळी व तसेच महिला वर्ग व तसेच सावकार आहेत. सावकार माझे आपलं ह्या शिबिरामध्ये त्यांनी भरपूर सेवा केली बरं का. त्यांचे करावं तेवढे कौतुक कमी आहेत. या शिबिरानिमित्त आलेली माझी शेवटची सेवा ही माझी नसून श्रीमंत श्री सद्गुरू दादासाहेबाची म्हणून करायची आहे. तरी सेवेला जमलेले सर्व गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला आरंभ करतो. या अभंगातून तुकोबाराय देवाला या अभंगातून तुकोबाराय भक्ताची लक्षणं सांगतात. महाराज म्हणतात भक्त तुम्हाला ओळखायचे तर अशा लक्षणांनी ओळखा की जे देहाविषयी अनासक्त आणि जे आशापाशातून मुक्त झाले आहेत. अभंगाचं पहिलं चरण ज्यांच्या आवडीचा विषय नारायण झालेला असतो त्यापासून ज्यांना आप्त इष्ट धन माता पिता इत्यादी काहीच आवडत नाहीत. अभंगाचं दुसरं चरण ज्याच्या अंतकाळी मागे पुढे गोविंद असतो आणि तो गोविंद ज्यांच्या आयुष्यात कोणतेही संकट घडू देत नाही किंवा ज्यांना कशाची अडचण पडू देत नाही. अभंगाचं तिसरं चरण कोणाचाही धार्मिक व परमार्थिक कार्याला सहाय्य करावे असा ज्यांचा स्वभाव असतो. कारण चांगल्या कार्यात विघ्न आणल्यास नरकाला जावे लागते असे जे जाणतात त्यांना भक्त म्हणतात. अभंगाचं शेवटचं चरण असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. आता तुम्ही झोपलं तरी चालते. झोपणार का तुम्ही? आता तुम्ही झोपलं तरी चालते, झोपा. या अभंगामध्ये वर्णन करणारे तुकोबाराय आहेत. वर्णन करत असताना वर्णे विषयाची किंमत वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असते. कोणी कोणाचं वर्णन करावं? एखाद्या हिंद किशोरी पैलवानाचं वर्णन उगीच एखाद्या चहा पिणाऱ्याने व बिडी वाढणाऱ्याने केलं तर ते योग्य वर्णन होणार का? नाही. पैलवानाचे वर्णन करण्याकरता तोही तशाच तोडीचा पैलवान असावा लागतो. किंवा सुभाषितकार सांगतात उष्ट्राणांचे गृहे लग्नम गर्दव शांती पाटका परस्परम प्रशंसती अहो रूप महोध्वनी. एकदा गाढवाच्या घरी लग्न ठरले. मग ते लग्न कोणाचे? तर उंटाचे लग्न. मंगलाष्टक म्हणण्याकरता गाढव दादाला आमंत्रित केले.
मग गाढव दादानी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली आणि उंट दादा त्या गाढवाचे वर्णन करायला लागले. वा बा, काय आपला स्वर आहे, काय आपला आवाज आहे, किती गोड आवाज आहे आपला. आता तुम्हीच सांगा, गाढवाचा आवाज गोड आहे का हो? नाही. तो आवाज ऐकण्यासारखाच नाही. तो आवाज ऐकला की उठून पळून जावं वाटतं, असा आवाज आहे गाढवाचा. मग गाढवाने विचार केला, एवढा मोठा मनुष्य आपले वर्णन करतोय, पण आपण पण वर्णन केलेच पाहिजे. कोणाचे वर्णन? बसलेले बाबा. कोणाचे वर्णन? उंट दादाचे. मग असे वर्णन करायला सुरुवात झाली की गाढव दादा म्हणतात, वा वा उंट दादा, काय शरीर आहे, काय खांदा आहे, काय पाय आहेत. आपले कोणाचे वर्णन चालले असे? उंट दादाचे. आता तुम्हीच सांगा, उंट दादाचे वर्णन करण्यासारखं एकतरी अवयव चांगला आहे का? नाही. तुकोबाराय सांगतात, करे याच्या ठाई चांग कैसे तया नीटंग. या दोघांचे वर्णन करण्यामध्ये काही तथ्य नाही, पण या ठिकाणी तुकोबाराय वर्णन खऱ्या भक्ताचे करतात. ते वर्णन अत्यंत योग्य पद्धतीचे केलेले आहे. कारण भक्ताचं वर्णन करण्याकरता भक्तच असावा लागतो. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, दुर्लभ या गती अनेकाशी, दुर्लभ या गती अनेकाशी, दुर्लभ या गती अनेकाशी. भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, दुर्लभ ऐकते कहे, दुर्लभ ऐकते अनेक हे. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ या गती अनेकाशी, दुर्लभ या गती अनेकाशी, दुर्लभ या गती अनेकाशी. भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, दुर्लभ या गती अनेकाची, दुर्लभ या गती अनेकाची, दुर्लभ या गती अनेकाची. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ या गती अनेकासी. किंवा कबीरदासजी महाराज म्हणतात, सज्जन को सज्जन मिले तो हो गई दो दो बात, गधे को गधे मिले तो खा गए दो दो लात. सांगण्याचं तात्पर्य, या ठिकाणी जे तुकोबाराय वर्णन करतात ते खऱ्या भक्ताचे वर्णन करतात. मग तुम्ही म्हणाल, महाराज खऱ्या भक्ताला ओळखायचे कसे? जो भक्त भगवंताच्या भक्तीमध्ये एकरूप होऊन जातो की तिथे वेगळेपणाच राहत नाही. ज्याप्रमाणे पतिव्रता ही स्त्री पतीशी एकरूप झालेली असते. मी तुम्हाला पतिव्रतेबद्दल बोलते, पतिवार्ताबद्दल नाही बोलत. कारण पतिव्रता वेगळी आणि पतिवार्ता वेगळी. या दोघीतला फरक सांगू का? सांगू का बाबा? तुम्ही जर सांगा म्हणत असाल तर सांगू. ठीक आहे, तुम्ही सांगा म्हणताय म्हणून सांगतो. एक अशी महान पतिव्रता होती. त्या पतिव्रतेचा मालक शेतातून अचानक तहान लागली म्हणून घरी आला. ती पतिव्रता मुसळ्याने धान्य कुटत होती. तेवढ्यामध्ये तिच्या पतीने तिला पाणी पिण्याकरिता मागितले. जसे पाणी मागितले तसे ते मुसळ गेले वरी. तसे ते वरीच थांबले. किती दिवस थांबले? किती दिवस थांबले? बोलत चला. किती दिवस नाही, ती बाई पाणी आणेपर्यंत वरीच थांबले. परंतु हा सगळा प्रकार शेजारच्या बाईने बघितला. ती तर आश्चर्यचकितच झाली. ती म्हणाली, आणि तू कसे काय केलेस मला एवढे सांग ना. ती म्हणाली, अगं बाई मी हे काहीच केले नाही, हे सगळे आपोआपच झालेले. बरं ठीक आहे म्हणाली, काही हरकत नाही, मीही उद्या माझ्या नवऱ्याला असेच करून बघते. दुसऱ्या दिवशी त्या बाईचा मालक आला. तिने दारातच थांबवले. थांबा 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 आणि म्हणाली, मी तुम्हाला पाणी देते, तुम्ही मला पाणी मागा. ए पाणी आण रे मला, असंच म्हणतात ना, कारण मला याच्यातला अनुभव नाही म्हणून सांगतो. ए पाणी आण रे मला. तिला वाटले त्या पतिव्रतेप्रमाणे वरीच थांबेल मुसळ. पण ती पाणी देऊन वरी बघायला गेली मुसळ. जसे मुसळ वरून आले तसे डायरेक्ट नाकावर जेवण आदळले. आता पुढे काय झाले तुम्हाला काही सांगायची गरज नाही. नाकाचा चुरा झाला. माझ्याकडे पाहता काय
सांगण्याचं तात्पर्य पतिव्रता ही किती श्रेष्ठ असते, ती परमार्थात पण सत्ता गाजवत असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ज्याप्रमाणे पतिव्रता ही स्त्रीपतीची एकरूप झालेली असते, किती एकरूप झालेली असते तुमच्या समोरचे उदाहरण देता येईल. प्रातस्मरणीत दोंडा महाराजांनी त्यांच्या पत्नीच्या कानावर फक्त एवढा शब्द पडला, मालक गेले, महाराजांनी देह ठेवला. एवढा शब्द आईसाहेबांच्या कानावर पडताच आईसाहेबांनी देह ठेवला. याला उत्तम पतिव्रता म्हणायचं. या किती पती अनन्य झालेले असतील, याप्रमाणे भक्त देवासी किती एकरूप झालेले असतात. तर पतिव्रतेप्रमाणे पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण अमानारायण तैशा परी. कारण ते देवावरच प्रेम करतात. काही साधकांनी महाराजांना विचारले, महाराज या जगात प्रत्येक असा आहे की तो स्वतःच्या देहावरच खूप प्रेम करतो, मग भक्ताला देह प्रिय नाही का, त्यांना देह आवडत नाही का. महाराज म्हणतात, अरे बाबो, भक्तही कधी देवावर प्रेम करत नसतात, कारण ते देहावर उदास वृत्तीने जीवन जगत असतात. तेच तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये.
माया पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भक्त हे देहावर का उदास असतात? कारण त्यांना कळालेले असतं की देह हा आपला स्वरूप नाही. तुमचं आमचं वेगळं आहे. आपण देहाला सत्य समजतो, आपण देहाला खरं समजतो आणि या देहाला आदर करत पूर्ण आयुष्य घालवून बसतो. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, प्राणिया कामी भरू देहाचे आवरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. तसे पाहिलं तर देह हा आपला नाहीच हो, पण अज्ञानाने या देहाला माझे समजतो. कारण तो आपला असता तर आपल्याला सोडून गेला असता का? नाही. देहा पाचाचा आणला उसना, शेकी ज्याची त्याला देणे लागे. पाचाचा म्हणजे पंचभूताचा, पृथ्वी आप तेज वायू आकाश. तुलसीदासजी तुलसी रामायणात सांगतात, बाबक गगन समीरा, पंचरचिताती अधम शरीरा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. सुग्रीवाचा भाऊ वाली त्याला ब्रह्मचंद्राने मारले आणि वालीची पत्नी तारा ती शोक करू लागली, म्हणजे रडू लागली. तेव्हा परब्रह्म ताराला उपदेश करतात, जोपर्यंत आपण देहाला मी आणि माझा समजणार तोपर्यंत दुःख भोगावं लागणार. पण या देहावर जेव्हा उदास व्हाल तेव्हा सुख प्राप्त होईल. म्हणून भक्त देहावर उदास राहतात. माऊली ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये हेच सांगतात, जो या देहावरी उदास वैसिया परी, उखिता जैसा विडारी बैसला आहे. सज्जनो नीट ऐका, काही गोष्टी वेश्य असतात, काही वस्तू उदास्य असतात, काही वस्तू प्रिय असतात आणि काही वस्तू अतिप्रिय असतात. जगात जेवढे वस्तू आहेत त्याचे हे 4 प्रकार आहेत. 5वी वस्तूच पाहायला भेटणार नाही. अतिप्रिय काय आहे असे तुम्ही म्हणाल तर ते आपलं स्वरूप म्हणजे आपला आत्मदेह आपलं स्वरूप नाही, तर आत्माच आपलं स्वरूप आहे. आणि ज्याचं जे स्वरूप असतं ते त्याला प्रिय असतं. म्हणून तर माऊली ज्ञानोबा सांगतात, निरोपचार प्रेमा विषय होय तोची आत्मा. सर्वात प्रिय फक्त आपलं म्हणजे आपला आत्माच परमप्रिय आहे. दुसरी वस्तू असते ती प्रिय असते, आपल्या सुखाचे जे साधन असतं ते प्रिय असतं. मग पत्नी असेल, पैसा असेल, मित्र असेल, कुत्रा असेल, या सर्व गोष्टी प्रिय आहेत. तिसरी द्वेष आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल अंतःकरणात द्वेष निर्माण होतो. उदाहरणार्थ साप बघितल्यानंतर माणसं दर्शन घेतात का काठी हातात घेतात? बोलत चला, काठी घेतात. आता सर्पमित्र तयार झाल्यामुळे ते सापाला पकडतात, लांब जंगलात किंवा शेतात नेऊन सोडतात, कारण तो शेतकऱ्याचा मित्र ठरतो. शेताची नासाडी करणारे उंदीर घुसी यांना खातो. पण विंचवाला बघितल्याबरोबर श्री संताची माता चरणावरी साष्टांग एकरी दंडवत असे कधी घडते का? घडते का कधी असे? नाही. आतापर्यंत विंचू मित्र मंडळ तुम्ही कुठे बघितलंय का? का तुमच्या गावात आहे का गावात? बरं राहू द्या, जाऊ द्या, मजा खायचं. तुमच्या गावात आहे का? नाही. आतापर्यंत विंचू मित्र मंडळ तुम्ही कोणीच बघितलेलं नाहीये. असे जे बरेच माणसं आहेत ते पण दणका दिल्याशिवाय राहतच नाहीस. म्हणून तर तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. सांगण्याचं तात्पर्य ते द्वेष असते, ते दुःखालाच कारणीभूत असते. आणि काही वस्तू आपल्या सुखालाही कारण नसतात, दुःखालाही कारण असतात. त्या वस्तूबद्दल मनुष्य उदास राहत असतो. मग भक्त सुद्धा देहावर उदास राहतात. देहावर ते प्रेम करत नाहीत. आपण देहावर खूप प्रेम करतो, कारण आपण देहालाच आत्मा समजून देहावरच प्रेम करतो. म्हणून तर जोपर्यंत आपण देहाला मी आणि माझं समजणार तोपर्यंत आपण भक्त कदापि होऊ शकणार नाही. कारण महाराज तुम्ही म्हणता देहावर जे उदास असतात ते भक्त असतात, पण आम्हाला असे काही माणसं बघायला मिळतात की ते 24 तास नशा करत रोडवर भर उन्हात रोडवर फुटपाथवर पडलेले असतात. एक बेवडा तर एके दिवशी घरी आला, दारू पिऊन घरी आला बर का.
दरवाजावर थाप मारतो. बायको दार उघडते आणि बायकोला नमस्कार करतो. कोण आपण इथे काय करताय? बायको म्हणते, तुमची हिंमत कशी झाली मला विसरायची? तुम्हाला काय दिसना गेलंय काय? काहीच कळत नाही वाटते तुम्हाला? तुमची हिंमत कशी झाली मला विसरायची? दारुड्या म्हणतो, दारुड्या नशेत नव्हे, सगळी मनुष्य दुःख विसरून जातो. आणि तू तर काय ग? गण्या आणि बापू दोघे मित्र. गण्या म्हणतो बापूला, का रे बापू, दारू पिल्याने खोकला जातो का? तुम्ही सांगा, दारू पिल्याने खोकला जातो का? नाही. अरे गण्या, दारू पिल्याने खोकला तर काय, सगळी 50 एकर शेती, एवढा मोठा वाडा, बायको परत सोडून गेली, मग खोकला का नाही जाणार? सांगण्याचं तात्पर्य, या ठिकाणी जे तुकोबराय वर्णन करतात ते खऱ्या भक्ताचे वर्णन करतात. मग दारू पिणारी माणसं दारू पिल्यावर एवढी मस्ती जीवन जगतात की स्वर्गही त्यांना फिको पडतं. अहो, आमचे संत महात्मे तर एवढे मस्ती जीवन जगतात की ते परत परत पुन्हा देवावर उदास राहतच नाहीत. म्हणून नाथराय नाथ भागवतामध्ये सांगतात, जो मोले मदिरा खाय तो मदिरा नंदेनाचे गाय, जेने ब्रह्मानंद सेविला आहे तो केविरा आहे आवरला. म्हणून भक्त देवावर उदास राहतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास. एवढंच भक्ताचं लक्षण सांगितलं नाही तर पुढे तुकोबराय म्हणतात, गेले आशा पाश निवारोनी. शास्त्रामध्ये 7 पाश सांगितले आहेत. अहम द्वारा पुत्र स्वजन ग्रह द्रव्य आशा. किती झाले? जाऊ द्या, परत मोजा. अहम द्वारा पुत्र स्वजन ग्रह द्रव्य आशा, असे 7 पास आहेत. सज्जनो, हे 7ही पास संतांच्या ठिकाणी दिसून येत नाहीत. अहम म्हणजे मी नाही, मानसाची देव चालय अंता, मीच एक करता म्हणू नये. दारा म्हणजे पत्नी, या ठिकाणी आसक्ती नाही. बैल मेली मुक्त झाली, बैल मेली मुक्त झाली, बैल मुक्त झाली, बैल मेली मुक्त झाली, बैल मेली मुक्त झाली, देवे माया विरहित केले, बैल मेली मुक्त झाली, प्रेम माया विरहित केले. विठो तुझे माझे राज्य, विठो तुझे माझे राज्य, विठो तुझे महाराज, विठो माझे राज, बैल मेली मुक्त झाला, देव माया विरहित केली, देवे माया विरहित केली, देवे माया विरहित केली. बैल मेली मुक्त झाली, प्रेम माया विरहित केली, प्रेम माया विरहित केली, प्रेम माया विरहित केली. बैल मेली मुक्त झाली, देवे माया विरहित केले. पुत्रपाश. गाडगे बाबांचा एकुलता एक मुलगा गेला तेव्हा काही गाडगे बाबांचे उद्गार आहेत. किती मेले कोट्यान कोटी, काय रडू एकासाठी. स्वजनपाश. स्वजनाबद्दल त्यांना आसक्ती नाही. ग्रहपाश. जाळो आणि संसार बैसलो अंगणी. द्रव्यपाश. काय दिला ठेवा, आम्हा विठ्ठलाची वावा, देवट्या छत्री घोडे, हे तो बऱ्यात न पडे. या सर्वाला कारणीभूत असणारी आशा, भ्रांती माझी सप्तपाश, अहम द्वारा पुत्रपाश, स्वजन ग्रह द्रव्यपाश, आशापाश 7वा. या सप्तपाशाची निवृत्ती राम नामे करी मारुती. पाश निवारण करण्याची ताकद भक्तामध्ये सुद्धा असते, पण हे 7ही पाश निवारण हनुमानजीने केले तर कशाच्या बळावर? पाश निवारण करण्याची ताकद भगवंताच्या नामात असल्यामुळे त्याच भक्ताचा विषय नारायणच झालेला असतो. तेच तुकोबराय अभंगाच्या 2य चरणात सांगतो. विषय तो त्यांचा झाला नारायण,
या सावकार या विठ्ठल विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. ज्यांचा विषय परमात्मा झाला त्यांना कुठलाही विषय आवडत नाही. तुम्हाला आम्हाला विशेष म्हणजे संसारच आवडतो. माऊली ज्ञानोबा म्हणतात, विषय विषय वाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विषय किती बलवंतर आहे हो. एका एका विषयामध्ये किती ताकद आहे. उदाहरण जर द्यायचे झाले तर सुभाषितकार सांगतात, कुरुंग मातंग पतंग विना भृंग हदाव पंचबिरे पंच, एक प्रमादी सकतातन हे सेवते पंचबिरे पंच. हरण हत्ती पतंग मासा व भ्रमर ही एक एका विषयाने मरण पावले. मग जो पाचही विषय सेवन करतो तो कसा मरणार नाही. हरिण हा शब्द विषयामध्ये गेला. जंगलात हरणाला पकडण्यासाठी तो पारधी मंदुळ बासरी वाजवतो. त्या आवाजाने ते हरिण त्या पारध्याजवळ येते आणि त्या जाळ्यामध्ये अडकून बसते. मग तो पारधी त्याची शिकार करतो.
हत्ती सुद्धा स्पर्श विषयामध्ये गेला, पतंग सुद्धा रूप विषयामध्ये गेला, मासा हा रस विषयामध्ये गेला. जेव्हा माशाला पकडण्यासाठी गळाला आमिष लावतात तेव्हा तो मासा त्या आमिषाला खाण्यासाठी जातो आणि गळाला अडकून बसतो. एका कवीने असे वर्णन केले, तू मताओ मेरे लिए, मैं आधा हुआ है तेरे लिए, तू आता है मेरे लिए, तो ऊपर खड़ा है तेरे लिए. तो शिदड कुटी कुटी त्याला दवना म्हणतात. तो त्या माशाला म्हणतो, अरे बाबा माझ्याकडे तू काही येऊ नकोस, कारण माझे जे तुकडे तुकडे झालेत ते तुझ्यामुळे झालेत. मैं आधा हुआ है तेरे लिए. पण मासा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. आता बरेच मासे आहेत ते कोणाचंच ऐकत नाहीत, म्हणून गळाला अडकतात. जाऊ द्या. पतंग सुद्धा रूप विषयामध्ये गेला व भ्रमर म्हणजे भुंगा हा सुद्धा गंध विषयामध्ये अडकून मरतो. तसे पाहिले तर त्या भुंग्यामध्ये एवढी शक्ती असते की मोठमोठ्या लाकडांना फोडण्याची ताकद असते, पण कवळा फुलांच्या पाकळ्यात अडकून फसतो. महावीर ज्ञानोबराय म्हणतात, भ्रमर भेदी कोडे बलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडी कोवळीये. भक्त ऐसे जाना जे देवदास गेले, आशापाश निवारणी विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. आता जन नावडे धन नावडे हे सुद्धा माणसाचे कारण आहेत. सज्जनो, धनाच्या बाबतीत जर बघायला गेलो तर ते धन कोणाला आवडत नाही, ते धन सर्वांनाच आवडते. मग ते कोणत्याही रूपाने प्राप्त करून घेतात. भर दिवसा खून होतात, दरोडे टाकतात. कारण भागवतामध्ये 15 अनर्थ सांगितले आहेत. चोरी, हिंसा, असत्य, दंभ, काम, क्रोध, गर्व, मामत, भेद, वैर, अहिंसा, स्पर्धा, स्त्री, द्यूत, मद्यपान असे 15 अनर्थ सांगितले आहेत. धन मिळवण्याकरिता किती किती दुःख होते. भागवतामध्ये नात्र सांगतात, धन अर्धवया अनेक उपाय करीती लोक, नाना क्लेश भोगुनी दुःख द्रव्य देख साचिती. धन कमवतानाही दुःख होते, धन प्राप्त झाल्यावरही दुःखच होते, आणि धन निघून गेल्यावरही दुःखच होते. अर्थ नामरजने क्लेशेश तथैव परिपालने, नासे दुःखम वे दुःखम दिगर्तान क्लेश कारणा. तरीही महाराज यापूर्वी असा कोणी माता पित्याचा त्याग केलेला आहे का? तरी महाराज म्हणतात, प्रल्हादे जनत बिभीषणे बंधू, राज्य माता निंदू व्रते केली. भरताने आपल्या सख्या आईचा त्याग केला, बिभीषणाने ज्येष्ठ बंधू राजा रावणाचा त्याग केला. एवढंच काय, भगवंताच्या प्राप्तीमध्ये शुकाचार्य आड आले म्हणून बळीने डोळा फोडला. आडाला म्हणून फोडीला बळीने आंधळा शुक्र केला. ऐसा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया. संसार करिता म्हणत्या दोषी, टाकीता आळसी पोटपसी. लग्न करू जाता म्हणते हा मातला, न करिता झाला नपुषक. आता या अभंगाचा पूर्ण विचार करा म्हणजे आपल्या लक्षात येईल. नावडे जनधन माता पिता. मग लोकांनी प्रश्न विचारला महाराजांना, तुकोबार आहे अशा भक्ताचा सांभाळ कोण करतो? तर महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. निर्वाणी गोविंद
चसाकडे पडून दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता ठोबा रखू माई ठोबा रखू माई हा सुख सोळा स्वर्गी नाही निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही चसाकडे पडून दी पुराणामध्ये अनेक कथा आलेल्या आहेत. भगवंताने अर्जुनाच्या समोर रथावर बसून फक्त राज अर्जुनाचे रक्षण केले आणि द्रौपदीच्या पाठीमागे राहून द्रौपदीला वस्त्र पुरवली. माऊली ज्ञानोबा सांगतात ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू स्वार्थी श्री शारंग धरू अर्जुनेशी देखा नवलतया प्रभूचे हे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपणा पार्थाचे करी तू असे. भगवंताने किती सांभाळ केले आपल्या भक्ताचे. महाभारती युद्ध चालू होते. एक दिवस दुर्योधन भीष्माचार्यांना अंतःकरणाला लागेल असा बोलला. काय बोलला? एवढे दिवस युद्ध चालू आहेत तरी पांडवाचे प्रमुख कोणीच मरत नाहीत. आपल्या सैन्यातील मोठे मोठे शूरवीर मरत आहेत. तुम्ही शरीराने आमच्याकडे राहता परंतु मनाने पांडवाचे हित चिंतित असता. आणि भीष्माचार्यांना खूप वाईट वाटले आणि भीष्माचार्यांनी घोर प्रतिज्ञा केली उद्या सूर्यास्ताच्या अगोदर निष्पांडवी पृथ्वी करीन. आणि सर्व पांडव सैन्यामध्ये चर्चा सुरू झाली. आता काय करायचे काय करायचे. ही बातमी कळाली देवाला. देवाने द्रौपदीला सांगितले आत्ताच्या आत्ताच माझ्यासोबत ताबडतोब चल. आणि श्रीकृष्ण परमात्मा द्रौपदीला भीष्माच्या शिबिराच्या बाहेर घेऊन आले आणि सांगितले द्रौपदी तू आज जा आणि काहीच बोलू नको फक्त प्रणाम कर तोंड पूर्ण झाकून घे. द्रौपदी मध्ये गेली पितामहांना प्रणाम केला आणि द्रौपदीने मुद्दाम जाणून बुजून बांगड्यांचा आवाज ऐकवला. आणि भीष्मांना वाटले कोणीतरी स्त्री आपल्या दर्शनाला आली आहे म्हणून भीष्मांनी द्रौपदीला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला आणि म्हणाले एवढ्या रात्री तू कशी आलीस. तुला त्या नटधारी श्रीकृष्णाने तर आणले नाही ना. द्रौपदी म्हणाली हा पितामह श्रीकृष्ण शिबिराच्या बाहेर उभे आहेत. श्रीकृष्ण शिबिराच्या बाहेर उभे आहेत म्हणताच भीष्माचार्य सिंहासनावर उठून बाहेर आले. शिबिराच्या बाहेर आले आणि
प्रणाम केला आणि म्हणाले, तुम्ही जोपर्यंत पांडवाच्या धर्माच्या बाजूने आहात तोपर्यंत पांडवाचा केस सुद्धा कोणी वाकडा करू शकणार नाही. कबीरजी म्हणतात, गगन में जितने तारे उतने भी शत्रु होय, कृपा करे एक रघुराज तो वालना वाका होय. भगवान कितीही संकट येऊ द्यावं आपल्यावरती, भक्तावरती, भगवंत त्या संकटातून सांभाळ करत असतो. हरिपाठामध्ये वर्णन आहे बघा. मागे पुढे उभा रहे सांभाळीत, मागे पुढे उभा रहे सांभाळीत, मागे पुढे उभा रहे सांभाळीत. आलिया आघात, आलिया आलियागात निवाराय पडिय देव भाव पूर्वावी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. निर्वाणी म्हणजे शेवट. अंतकालाच्या प्रसंगामध्ये सुद्धा भगवंत त्या संकटातून सांभाळ करत असतो. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम ये प्रयाती समद्भावम याती ना क्षत्रिय संशया. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. मग तुकोबार आहे. अशा भक्ताच्या जीवनामध्ये कोणी भीती घालण्याचा प्रयत्न केला, कोणी वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम काय तेच अभंगाच्या तुकोबारा शेवटच्या चरणात. सत्य
तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 तुकाराम बोला